लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. अजूनही जर तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती केली नसेल तर पुढचे 1500 रुपये तुम्हाला मिळणारच नाहीत. होय, सरकारने स्पष्ट सांगितलं आहे. 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे आणि आता फक्त 10 दिवस उरले आहेत. आश्चर्य म्हणजे हजारो महिलांचे पैसे फक्त एका छोट्या चुकीमुळे थांबले आहेत. चुकीची माहिती, चुकीचे उत्तर आणि थेट लाभ बंद. पण अजूनही तुमच्याकडे शेवटची संधी आहे. फक्त 2 मिनिटात तुम्ही तुमचं ई-केवायसी सुधारू शकता आणि पुन्हा 1500 रुपये मिळवू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप ई-केवायसी कशी करायची, कोणत्या चुका टाळायच्या आणि तुमचे पैसे कसे परत सुरू होणार. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती चुकली तर नुकसान तुमचंच होणार आहे. नमस्कार बहिणींनो, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. अर्ज मंजूर असूनही अनेकांचे 1500 रुपये जमा होणे बंद झाले आहे. का? कारण तुमच्या ई-केवायसी मध्ये काही गंभीर चुका झाल्या आहेत. पण घाबरू नका, सरकारने तुम्हाला एक शेवटची संधी दिली आहे. फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. जर 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही ही दुरुस्ती केली नाही तर तुमचे पुढचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. बहिणींनो, ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती, हे आपल्याला माहितीच आहे. पण अनेक महिलांनी घाईघाईत किंवा प्रश्न नीट न समजल्यामुळे ई-केवायसी फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरली. यामुळे सिस्टममध्ये तुमचा डेटा मॅच होत नाहीये आणि तुमचे पैसे रखडले आहेत. आता सरकारने मान्य केलं आहे की प्रश्न न समजल्यामुळे या चुका झाल्या असाव्यात. म्हणूनच 31 मार्च 2026 ही दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. लक्षात ठेवा, यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही. स्टेप बाय स्टेप प्रोसेस. चला तर मग पाहूया दुरुस्ती कशी करायची. स्टेप 1. सर्वात आधी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा, ladkibhin.maharashtra.gov.in. स्टेप 2. होम पेजवर तुम्हाला ई-केवायसी मध्ये चुका झालेल्यांना दुरुस्ती करण्याची संधी असा एक विशेष पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुमचा आधार नंबर अचूक टाका. स्टेप 4. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो एंटर करा आणि लॉग इन करा. स्टेप 5. आता तुमच्यासमोर तुमचा जुना फॉर्म उघडेल. जिथे चूक झाली आहे ती माहिती नीट तपासा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. स्टेप 6. सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट करा. तुमची ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण होईल. फॉर्म भरताना या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे अनिवार्य आहे. मोबाईल नंबर तोच वापरा जो तुम्ही अर्जावेळी दिला होता. घाई करू नका, प्रत्येक प्रश्नाचा अर्थ समजून घेऊनच उत्तर द्या. बहिणींनो, ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातलगांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही पैसे थांबणार नाहीत. तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. अशाच नवनवीन अपडेट्स आणि सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.